आणि आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण पाहतोय की या सगळ्या आंदोलकांमध्ये सध्या प्रचंड राग आहे, संताप आपल्याला पाहायला मिळतोय। केंद्रीय गृह सचिवांनी उच्चस्तरीय बैठक बोलावल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? निश्चितच सुरक्षेसंदर्भात एक बैठक सुरू असल्याचं समजतंय, कारण आता जो काही या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकार दिल्लीमध्ये घडलेला आहे, त्या अनुषंगाने सध्या दिल्ली पोलिसांची एकंदरीत रणनीती दिसते की भविष्यामध्ये आता कशा प्रकारे कारवाई केली जाईल किंवा कोणकोणत्या सध्याची परिस्थिती काय आहे, दिल्लीतल्या सर्व रस्त्यांची स्थिती काय आहे, जे जे आंदोलक बाहेरून दिल्लीत आलेले होते इतर राज्यांमधून, ते सगळेजण कुठे आहेत, ते परत कधी जाणार आहेत किंवा ते परत गेले आहेत का? कारण खूप मोठ्या प्रमाणावर एक हिंसक अशा स्वरूपाचे लोकही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने आता पोलीस नक्कीच जबाबदारी निश्चित करतील की याविषयी कुणाकुणावर कारवाई केली गेली पाहिजे, कोणकोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाईल आणि या सगळ्या मागे कोण आहेत, या सगळ्यांना आणणारे कोण होते, गोंधळ करणारे कोण होते, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे कोण होते आणि जे लोक संसदेपर्यंत पोहोचण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते कुठल्या मार्गाने संसदेपर्यंत येण्याचा प्रयत्न केला त्यांनी, कारण जंतर मंतरवरून तर आंदोलकांना बाहेर सोडलं जात नव्हतं। त्यामुळे हे आंदोलक जे जंतर मंतरवर गेले नाहीत किंवा जंतर मंतरवरून काही लोक बाहेर त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगाने या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होईल। सोमेश, विनंती आहे, सोबत राहा।